सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. बिनविरोध होणं अपेक्षित होतं. आमच्या सगळ्या सहकार्याने, खास करून विरोधी पक्षातल्या सहकार्याने सहकार्य केलं आणि निवडी बिनविरोध केला. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान होणं अपेक्षितच नाही. एवढा मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आहे. 87 जागांचं बहुमत असताना राष्ट्रीय कुठली निवडणूक विरोधी पक्षाला लढावी असं बहुमत त्यांच्याकडे मतदान त्यांच्याकडे नाही. आता निवडणूक संपलेली आहे. आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल. आमच्या विरोधी पक्षाच्या सहकार्याने सोबत घेऊन पुढे जायला लागेल. आम्ही शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ. आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत. आता इथून पुढं सोलापूर शहराच्या जनतेला जे शब्द आम्ही दिले, सोलापूर शहरानं मोठ्या विश्वासानं आम्हाला या सत्तेमध्ये बसवले आणि प्रचंड मोठं बहुमत दिलंय. त्या दृष्टीनं सोलापूर शहराचा विकास, सोलापूर शहराला दिलेला शब्द पूर्णत्वासाठी आमचे सगळे नगरसेवक, खास करून आमचे महापौर विनोदजी कोंडाल, उपमहापौर सन्माननीय देवकर साई आणि आमचे सगळे सहकारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा मजबूतीने विकास करतील आणि लोकांच्या अपेक्षाची पूर्ती होईल याची दक्षता घेतील. सभागृहामध्ये समसमान निधी दिला जाईल, त्या याच्यावर शिंदे सेनेनं आणि एमआयएमनं पाठिंबा दिला. समसमान निधी दिला जाईल असं शब्द दिला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सभागृहाचं कामकाज हे महापौर चालवत असतात आणि सभागृहामध्ये बहुमतानं निर्णय होत असतात. त्यामुळं विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाणं हे महापौरांचं काम असतं. मला वाटतं महापौर त्या अनुषंगाने सगळ्यांना सोबत घेतील आणि त्या पद्धतीचे कामकाज पण करतील. विरोधकांनी सहकार्य केलं, शहराच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सकारात्मक झाली तर माझ्याही सगळ्या सहकार्यांची भूमिका सकारात्मक राहील. आणि शेवटी शहराचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळं शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व पण राहिलं पाहिजे. त्याशिवाय लोकशाही बळकट होत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. ही लोकशाही बळकट करण्याचा आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहात. आपण अधिकची माहिती घेऊन बोलला तर आपल्याला माहिती होईल. मी आपल्याला सांगतो की निधी सगळ्यांना दिलेला आहे. निधी व्यक्तीला नाही, निधी आपल्या या सोलापूर जिल्ह्यासाठी दिला जातो, व्यक्तीला निधी दिला जात नाही. त्यामुळं सोलापूर शहरातला जो 1000 कोटी रुपयाचा आराखडा होता त्यातून जो निधी आला तो सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास कामावर खर्च झालेला आहे. व्यक्तिगत कुणी असं म्हणण्याचं कारण नाही की मी म्हणेल तसाच निधी दिला पाहिजे, असं होणार नाही. लोकांना अपेक्षित आहे. लोकांना अपेक्षित असणारं काम त्या कामाला निधी मिळेल. परिवाराच्या हातात महापालिका गेली अशी सोशल मीडियावरती व्हायरल गोष्ट होताना दिसतंय. काय नेमकी काय ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे.